श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो तुमचे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा व आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज या नवीन व्हिडिओच्या माहितीला सुरुवात करतो. बघतो यंदा 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृपक्षामध्ये कोणत्या प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते. हे पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात. असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वजही प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे ते करत असतो. बघतो पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या 15 दिवसांमध्ये काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात. काही नियमांचे जे पालन आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीयेत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये हे 99% लोकांना माहित सुद्धा नाहीये. जर आपण कळत नकळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपली साथ सोडून जाते. आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची, कुटुंबाची, मुलांची कधीच प्रगती होत नाही. आणि म्हणून आपल्याला काही झाले तरी या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा बघतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती येते. जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे नेहमी अडचणींनी भरलेले असते. त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे. परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा हा नियम अजिबात लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहे. जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे. या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात. म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकर जी आहे तर ती गायीला खाऊ घाला. असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वादही मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितृ जे आहेत ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. भक्त पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा आवर्जून लावावा, कारण दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते. पितृपक्षामध्ये मांसाहार करणे, मद्यपान करणे हे आवर्जून टाळावे. यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे, दागदागिने जे असतात तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव सुद्धा हे खूप कमी होत असतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो. परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे. पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित होत असते. म्हणून त्याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही. म्हणून यासारख्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये अजिबात करू नका. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी व केस कापणी सुद्धा आवर्जून टाळावे. राग करू नये. तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाही.
कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा करू नये. जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण जर सेवन केले तर आपला राग जो आहे तो वाढत जातो. आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा. तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल, म्हणजे देवस्थान जे आहे, तर तिथे भेट देणे सुद्धा आवर्जून टाळावे. तसेच घरगुती दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात. मग त्या मुंग्या असतील किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात. आणि आपण आपल्या घराची काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात तर ते मरण पावतात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते. पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रांच्या अनुसार पितृलोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो. जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात, विशेषतः ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही. या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले तर तिथे कालखंडाचा तपशीलवर उल्लेख देखील केला गेलेला आहे. गरुड पुराण आणि शास्त्राच्या अनुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवतांच्या एका दिवसासारखे असतात आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात. आणि या गणनेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीच्या 30 वर्षांच्या इतका असतो आणि पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांइतके असते. आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीच्या अनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे ते केले जाते. या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा, पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणत्याही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलू नये. तसेच या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य इत्यादींचे सेवन अजिबात करू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभकार्य, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नयेत. पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळाव्यात. या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच पितृपक्षामध्ये चुकूनही पीठ, धान्य हे जे आहे ते खरेदी करू नका. पितृपक्ष लागण्या अगोदरच तुम्हाला जे काही धान्य आहे तर ते दळून घरामध्ये आणायचे आहे. परंतु पितृपक्षामध्ये पीठ किंवा धान्य जे आहे तर ते खरेदी करून आणू नका. ते आपल्या पितरांना समर्पित होत असते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते. आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते. घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी जी आहे ती करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये. मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळेच आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ लागतात. तसेच पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये. या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरे, मुळी, त्याचबरोबर काळं मीठ, काकडी, दुधी भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळावे. त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाही. ती व्यक्ती तुमच्या किती जवळची असली तरी सुद्धा या 4 वस्तू आहे तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाही. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू आहे ते म्हणजे उसने पैसे. तर पितृपक्षामध्ये कधी कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाही किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये द्यायचं नाही. जर आपण पितृपक्षामध्ये पैशांची देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते. घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. घरात धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असते. म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही पैसे तुम्ही जे आहेत तर ते कोणाला उधार देऊ नका. फक्त यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे कुशा. हे सर्वांनाच माहित आहे. ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजेच कुशाचा वापर जो आहे तर तो आपण आवर्जून केला जातो.
कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजे पितरांचे तर्पण सुद्धा होत नाही, ते अपूर्ण मानले जाते. त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही. कोणाकडे नसेल तर होतं काय की एखादी व्यक्ती जी असते आपल्या शेजारची तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात, पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला देऊ नका. बघतो यानंतरची पुढील तिसरी वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ. तर बघा बघतो, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. पितृपक्षामध्ये दान केले आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होतो. परंतु दान करताना आपल्याला पैशांसोबतच तांदळांचं दान सुद्धा करायचं नाही. तांदूळ जे आहे ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळांची आपण खीर बनवतो, दहीभात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नाही. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असते. म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.